जय शिवराय मित्रांनो. आता तुम्हाला तुमच्या हक्काच्या पीक विम्यासाठी एक अर्ज करायचा आहे. का अर्ज करायचा आहे, कोणाला करायचा आहे, यानं काय होणार हे सर्व मी तुम्हाला समजून सांगतो. परंतु सुरुवातीला एकच विनंती करतो की माहिती पाहिल्यानंतर किंवा याची गरज समजल्यानंतर हा अर्ज नक्की करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून पीक विमा योजनेमध्ये वेळोवेळी बदल केले जात आहेत आणि 2025 मध्ये याच्यामध्ये कहर करण्यात आला. काय कहर करण्यात आला? याच्यातले ट्रिगर काढून टाकण्यात आले. 25% पीक विमा देण्याची तरतूद होती, तीही काढून टाकण्यात आली. याच्यामध्ये आता काही तर टेक्निकल ईल्ड आणि प्रत्येक फिजिकल ईल्ड या दोन्हीची सांगड घालण्यात आली. एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकरी प्रत्येक वेळी संकटाला सामना करतोय. 2020 असेल, 21 असेल, 22 असेल, 23 असेल, 24 असेल, 25 असेल किंवा आता 26 सुरू झालंय आणि संकट यायला सुरू झालेली आहेत. उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात ढासळत चाललेलं आहे की तुम्ही गेल्या 5-7 वर्षाच्या उत्पादकतेची आकडेवारी काढून त्याच्याबरोबर झालेल्या उत्पादनाची कशी काय बेरीज करू शकणार? तर हा एक मोठा याच्यामध्ये अन्याय आहे आणि या समीकरणामुळे, या सूत्रामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची आशा खूप धूसर झाली आहे आणि मिळाला तरी तो अतिशय अल्प मिळू शकतो. मग याच्यामध्ये ट्रिगर ऍड करणं हे अतिशय गरजेचं आहे. शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवरती नुकसान भरपाई मिळणं अतिशय गरजेचं आहे. पूर्वी ज्याप्रमाणे पीक विमा योजना राबवली जाते त्याचप्रमाणे पीक विमा योजना राबवली जाणं गरजेचं आहे आणि हीच मागणी आता आपल्याला सरकारकडे करायची आहे. मित्रांनो, गेला हंगाम गेला, रबी गेली आणि खरीपही गेला, काही प्रॉब्लेम नाही. परंतु येत्या कमीत कमी 2026 मध्ये तरी खरीप हंगामाची पीक विमा योजना राबवली जात असताना याच्यामध्ये वैयक्तिक नुकसानीची बाब ऍड करणं, दावे दाखल करण्याची मुभा देणं, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढणं, असे जे काही ट्रिगर आहेत हे ट्रिगर याच्यामध्ये लागू करावेत. शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई जी काही त्याचा पीक विम्याचा कालावधी आहे, ज्याप्रमाणे आपण पीक विम्याची पॉलिसी भरतो त्यावेळेस पीक विम्याची पॉलिसी भरण्यासाठी 1 दिवसाची सुद्धा मुदतवाढ दिली जात नाही. त्याचप्रमाणे याच्या अंतर्गत जी काही ईल्ड असेल, ईल्डचा डाटा असेल किंवा पुढे पीक विमा कंपन्याला पीक विम्याच्या वितरणाची रक्कम वितरित करणं असेल, या बाबी करण्यासाठी सुद्धा एक निश्चित कालावधी निश्चित करणं, या सर्व बाबी होणं आवश्यक आहे. आणि मित्रांनो, याच्यासाठी तुमच्या स्वतःच्या स्वाक्षरीनं राज्याच्या कृषी मंत्र्यांना देण्यासाठी एक अर्ज भरायचा आहे. तुम्ही हा स्क्रीनवरती अर्ज पाहू शकता. झालेलं नुकसान 2025चं याचाही पीक विमा मिळावा ही मागणी याच्यामध्ये करा. आणि 2026 खरीप हंगामामध्ये पीक विमा योजना राबवली जात असताना वैयक्तिक क्लेमच्या बाबी असेल किंवा इतर जे काही लागू होणारे ट्रिगर असतील हे ट्रिगर लागू करावेत ही मागणी याच्यामध्ये करायची. तुमचं स्वतःचं नाव, तुमचं गाव, तुमचं तालुका, जिल्हा, तुमचा जर शक्य झाला तर मोबाईल नंबर, ही सर्व माहिती या अर्जामध्ये भरून द्या, जेणेकरून हा अर्ज आपण कृषी मंत्र्यापर्यंत पोहोचू शकतो. आता बरेच जण म्हणतील मग हा अर्ज कसा पोहोचवायचा? तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर देतो. या नंबरवरती तुम्ही भरलेल्या अर्जाचा फोटो काढून व्हॉट्सअप काढू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर गावात 1, 2, 3, 4, 5, 10, 20 जेवढे काही अर्ज जमा होतील तेवढे अर्ज तुम्ही पोस्टाने सुद्धा पाठवू शकता. श्रीरामनगर, पिंपळगाव, काळे, जळगाव, जामोद तालुक्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील हे गाव आहे. या गावात तुम्हाला हे अर्ज पोस्टाने पाठवायचे. मी याचा पत्ता सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आपले जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती नंबर, याचा पत्ता आणि हा अर्ज PDF स्वरूपामध्ये आपल्याला मिळेल. जेवढ्या मोठ्या प्रमाणात शक्य होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात याची प्रिंट काढण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या हक्काच्या पीक विम्यासाठी हा अर्ज भरून देण्याचा प्रयत्न करा. आता बरेच जण म्हणते आम्ही जळगाव जामोदला का पाठवायचा? तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही जेव्हा कधी हे कृषी मंत्र्यांना अर्ज देण्याची वेळ निश्चित होईल त्यावेळी स्वतः सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहू शकता. आणि जर शक्य असेल तुमच्या माध्यमातून तर तुम्ही सुद्धा 100, 50, 200, 1000 किंवा 1 अर्ज घेऊन कृषी मंत्र्यांना देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या या येणाऱ्या खरीपाच्या हंगामापूर्वी आपल्या पीक विम्याची जी योजना आहे ती योजना सुरक्षित होईल आणि लागू करण्यात येणार आहे. आता लागू करण्यात कसे येणार आहेत तर त्याच्यामध्ये धान या पिकासाठी फक्त नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली, तशी नाही सर्व पिकांसाठी हे नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात यावी ही मागणी आपण या ठिकाणी करूयात. तर एक अर्ज तुमच्या पीक विमा योजनेला वाचवण्यासाठी, तुमच्या हक्काच्या पीक विम्यासाठी तुम्ही नक्की करा. धन्यवाद.